रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास कसे करावे, पहिल्यांदाच उपवास करायचा असेल तर तो कसा करावा, मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर आपण उपवास करावा का, गर्भवती महिलांनी उपवास करावा का, किंवा उठता बसता उपवास कसा करावा, कधी करावा आणि कधी सोडावा। यानंतर उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, जेणेकरून आपलं 9 दिवसाचं जे नवरात्रीचं व्रत आहे, जे उपवास आहे तर ते पूर्ण होईल आणि आपल्याला या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल। अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव आहे, देवांशी संबंधित हे व्रत आहे। शारदीय नवरात्रीमध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते। यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जातो। अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा केली जाते। अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय म्हणण्याचं कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते। भारताच्या सर्वत्र या नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपामध्ये पूजन, उपासना, उपवास केले जातात। या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तर तयार झालेले देखील असतात। अशामध्ये नैसर्गिक वातावरणात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते। अखंड दिवा प्रज्वलित केला जातो। दररोज आपल्याला फुलांच्या माळा आपण घटाला घालत असतो। देवी पुढे सप्तशतीचा पाठ केला जातो। शारदीय नवरात्रीचं व्रत हे अनेक जण करतात। शारदीय नवरात्रीचा उपवास हा घरातील एका तरी महिलेचा हा आवर्जून असतो। कोणतीही नवरात्र ही साधारणपणे 9 दिवसांची असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ती 8 दिवसाची किंवा वृद्धी झाल्याने 10 दिवसाची असू शकते। यंदाची नवरात्र 10 दिवसांची असल्याची म्हटलं जातं। 3 ऑक्टोबर 2024 रोजी अश्विन मासारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्राला सुरुवात होते, आरंभ होतो। 2 ऑक्टोबर 2024च्या रात्री 12:18 भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्याने याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे। त्यामुळे घटस्थापना आपल्याला 3 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्योदयापासून केली जाईल। आपापल्या कुळाचाराप्रमाणे, कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी। घटस्थापना कशी करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे, आवर्जून पहा। 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जाईल। दसऱ्याचा विजय मुहूर्त दुपारी 2:22 पासून ते 3:09 राहील। भारतामध्ये उपवास करण्याची प्रथा अत्यंत जुनी आणि महत्त्वाची आहे, परंतु उपवास या शब्दाचा खरा अर्थ लोक विसरत चाललेले आहेत। उपवास याचा शाब्दिक अर्थ बघायला गेलो तरी उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, अर्थात जवळ राहणे। अर्थातच देवासाठी केलेल्या जाणाऱ्या उपवासाचा अर्थ आहे देवांच्या जवळ राहणे। आजच्या परिस्थितीमध्ये याचा अनर्थ झाला असून उपवासाच्या नावाखाली वाटेल ते पदार्थ पोटामध्ये ढकलले जातात किंवा एक वेळ जेवण्याची पद्धत असल्यास त्या एक वेळ जेवणामध्ये 2-3 वेळाची भर पडते। अगदी सामान्य हे झालेलं आहे। खरं तर उपवासाची उत्पत्ती एखाद्या ठराविक दिवशी मानसिक रूपाने देवाला नमन करण्यासाठी, अर्थातच देवाच्या जवळ राहण्यासाठी या हिशोबाने करण्यात आली असावी। खूप काळापूर्वी एकादशी, शिवरात्री, पौर्णिमा अशा दिवशी आपल्या दररोजच्या कामातून विश्रांती घेऊन देवासाठी काही काळ काढावा अशी योजना असावी। जसं शेतकरी, व्यापारी दररोजच्या धावपळीमध्ये देवाला आभार मानण्यासाठी वेळ नसल्यामुळे, तसेच एखादा दिवस कुटुंबासह वेळ घालवावा या विचारासह उपवास करणे सुरू केले गेलं असावं। एक दिवस शरीरामध्ये अन्नग्रहण न केल्यामुळे शरीराला एक दिवस आराम मिळाल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडून जातात, अर्थात हे लाभदायकच आहे। अशात तेव्हा उपवास म्हणजे न शिजवलेले पदार्थ ग्रहण करणे असा होता। त्यामध्ये पाणी, दूध, फळं यांचा समावेश होता। एकूण हा दिवस कामामध्ये व्यर्थ न घालवता, न शिजवता खाऊ शकणारे पदार्थ ग्रहण करून देवाची भक्ती करायची असा होता त्याला। पण आजच्या परिस्थितीमध्ये पोट भरेल इतके तेलकट, तुपकट, गोड पदार्थ खाल्ल्यावर उपवास करणाऱ्याला भक्ती करताना झोप येणे तर निश्चितच आहे। म्हणून खऱ्या अर्थाने उपवास म्हणजे सात्विक पदार्थ खाऊन देवीची भक्ती करणे। त्या काळात मनोरंजनाचं साधन नव्हतं आणि आताचे वेगळं म्हणजे आजच्या तारखेला उपवास करायचा म्हणजे भक्ती, ध्यान करताना हातात मोबाईल नसावा तर तो खरा उपवास धरला गेला असावा। मोबाईल, टीव्ही पासून लांब राहून देवाची भक्ती केल्यास
असल्यास उपवास नाही, तर हल्ली बाजारात उपलब्ध शेकडो प्रकारचे पदार्थ खाऊन उपवास करणे स्वतःला धोक्यात ठेवण्यासारखं आहे। उलट हे पदार्थ इतर दिवसामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या पौष्टिक पदार्थांपेक्षा अधिक हानिकारक ठरू शकतात। म्हणून उपवास हा मनोभावे करून देवाची भक्ती करायची इच्छा असेल तर आपल्याला हे नियम पाळायलाच हवे। उपवासाच्या दिवशी एक दिवस आधीपासूनच आपल्याला गरिष्ठ भोजनाचा त्याग करायचा आहे। उपवासाच्या दिवसामध्ये सोप्या पद्धतीने हा दिवस आपल्याला घालवायचा आहे। या उपवासाच्या दिवशी ध्यानधारणा करावी। या दिवशी चुकूनही क्रोध करू नये, कोणाचीही चुगली करू नये, दुसऱ्याचे मन दुखावणे टाळावे, कारण की मन शुद्ध नसल्यास भक्ती तरी होणार कशी। उपवासाला फळं दूध घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। उपवासाच्या दिवशी अधिक प्रमाणामध्ये पाणी प्यावं। उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाऐवजी जमिनीवर झोपावं। तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवर झोपू शकता। उपवास करणाऱ्या व्यक्तीने झोपण्यासाठी अगदी खूप मऊ गादी वापरणं टाळावं। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये उपवास करत असाल तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चुकूनही नखे कापू नये, केस कापू नये। या दिवशी केस कापणे, नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधी करायला हव्यात, नाहीतर त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होतो। नवरात्रीमध्ये चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये, तसेच चामड्यांच्या वस्तू विकत देखील घेऊ नये। चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात, त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात। नवरात्रीमध्ये अशा वस्तू, अस्वच्छ वस्तू घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता येते। नवरात्री 9 दिवसामध्ये पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे, त्यामुळे या 9 दिवसामध्ये मांसाहार चुकून देखील करू नये किंवा घरी आणू नये। नवरात्रीमध्ये लसूण कांदा देखील खाण्यास मनाई आहे। नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये। या काळामध्ये लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानलं जातं, त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा बनवू देखील नका। या 9 दिवसामध्ये लिंबाचे लोणचे देखील खाणे टाळावे। उपवास करणाऱ्या व्यक्तीने जास्त अन्न खाऊ नये। शक्य झाल्यास फळाहार करावा। ज्यांना फळाहार करून व्रत करणं शक्य नाही त्यांनी एक वेळ भोजन करावे, परंतु तेलकट, तुपकट हे पदार्थ न खाता तुम्ही हलके अन्न खाण्याचा प्रयत्न करावा। भाजून खाल्लेलं अन्न हे पचायला सोपं असतं, त्यासाठी नवरात्रीमध्ये तुम्ही भाजलेली वरीच्या तांदळाची भाकरी, त्याला दशमी देखील म्हणतात, तर ही दशमी खाऊ शकता, किंवा तुम्ही भेंडीची भाजी, लाल भोपळ्याची भाजी आणि दशमी खाऊ शकता। शक्यतो पचायला हलके पदार्थ यावेळेस खावे। जेव्हा तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवणार आहात तर ते पदार्थ बनवत असताना तुम्ही सूर्यफूल तेलाच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलाचा वापर करावा। सोयाबीन किंवा सूर्यफूल तेलाचा वापर करू नये। शेंगदाणा तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही हे पदार्थ बनवू शकता। तुम्ही पदार्थ बनवण्यासाठी जे मीठ वापरणार आहात तर ते मीठ तुम्ही शक्यतो सैंधव मीठाचा वापर करावा। समुद्री मिठाचा किंवा पांढऱ्या मिठाचा वापर करू नये। उपवास करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचर्य पाळावे। सोबतच वागण्यामध्ये क्षमाशीलता, औदार्य व उत्साह असायला हवा। उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे। व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे, सत्याचे पालन करावे, मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, कुणालाही शिव्या देणे टाळा। व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे, सर्व प्रकारच्या तामसिक भावनांचा त्याग करावा, एखाद्याने कोणत्याही इंद्रियाचा गैरवापर करू नये। उपवास करणाऱ्याने दुर्गेची उपासना केल्यानंतर आपल्या प्रमुख देवतेचं देखील ध्यान करावे। उपवासामध्ये दिवसा झोपणे टाळावे। नवरात्रीचा उपवास करताना त्यागालाही अत्यंत महत्त्व आहे। या नवरात्रीच्या 9 उपवासामध्ये आपण मनाशी एखादा त्याग करण्याचं पाळावे। या दिवसांमध्ये चप्पल घालणं देखील टाळलं जातं। काही जण चपलेचा देखील त्याग करून 9 दिवस उपवास करतात। तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तरी देखील तुम्ही असा उपवास करू शकता। नवरात्रीचे उपवास हे 2 प्रकारे केले जातात। काही जण नवरात्रीचे उपवास हे 9 दिवस अखंड करतात, तर काही जण उठता बसता उपवास करतात। ज्यांना शक्य आहे त्यांनी असा उपवास करावा। ज्यांना 9 दिवस उपवास करणं शक्य आहे त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला उपवास करावा आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडावा। तर काही जण हे उपवास करत असताना उठता बसता उपवास करतात, म्हणजे पहिल्यांदा घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी अन्नग्रहण करून सोडायचा आणि त्यानंतर नवमीच्या दिवशी उपवास करायचा आणि दसऱ्याला घट उठवल्यानंतर तो उपवास सोडायचा, असं देखील काही जण करतात। तर ज्यांना पहिल्यांदाच उपवास करायचा आहे तर अशांनी काय करावं, ज्या स्त्रियांना पहिल्यांदाच उपवास करायचा आहे त्यांनी घरामध्ये एकतरीच कुलस्त्री ही उपवास करत असते। ज्यांच्या घरामध्ये ही मुख्य स्त्रीला उपवास करणं शक्य नसेल त्यांनी त्यांच्या सुनेकडे हा उपवास दिला जातो, म्हणजे घरातील दुसरी स्त्री ही उपवास करायला सुरुवात करते। तर त्यांनी देखील पहिल्यांदा उपवास करत असाल, तुम्ही पहिल्यांदाच उपवास धरत असाल तर पहिल्यांदा
पहिल्यांदा उपवास केल्यानंतर आपल्याला कोणीतरी फराळ द्यायचा असतो व आपण देखील कोणालाही फराळ द्यायचा असतो। म्हणजे तुम्ही पहिल्यांदा उपवास करत असाल तर पहिली 3 वर्षे ही फराळ दिला जातो। म्हणजे तुम्ही उपवास करत असाल तर तुमच्या आईने तुम्हाला फराळ द्यायचा असतो। फराळ देण्यामध्ये कप बशी, साखर, त्यानंतर चहा पावडर, त्यानंतर उपवासाचे काही पदार्थ, त्यानंतर ओटीचं साहित्य, त्यामध्ये तुम्ही ब्लाउज पीस, नारळ किंवा तुम्ही साडी एखादी घेऊ शकता आणि साडीसोबत तुम्ही यथाशक्ती ब्लाउज पीस, नंतर नारळ आणि इतर ओटीचं साहित्य आणि यथाशक्ती तुम्ही फराळाचे पदार्थ द्यायचे आहेत। आणि जी व्यक्ती उपवास पहिल्यांदाच करणार आहे तर तिच्या आईने हा सगळा फराळ घेऊन यायचं असतं आणि तिथे 5 किंवा 7 सुवासिनींना बोलावून हा फराळ सोडला जातो आणि त्या सुवासिनींना देखील फराळाचं खायला दिलं जातं। हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो। तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदाच उपवास करणार असाल तर असा फराळ आपल्याला दिला जातो आणि आपण देखील हाच फराळ आपल्याला अशाच पद्धतीने दुसरा फराळ घेऊन आपण आपल्या आईला देखील तो फराळ माघारी द्यायचा असतो। नवरात्रीचा उपवास करताना तुम्हाला हे एक काम करायचं आहे। पहिल्यांदा उपवास करत असाल तर तुमच्या आईला जर उपवासामध्ये हे फराळ देणं शक्य नसेल तर तुमची बहीण किंवा इतर नातेवाईक देखील तुम्हाला हा उपवासाला हे फराळ देऊ शकतात। नवरात्रीचे उपवास करत असताना ज्यांचे उपवास करत आहे तर त्यांनी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये एकदा तरी ज्या स्त्रियांचे उपवास आहेत अशा 5 किंवा 7 किंवा यथाशक्ती सुवासिनींना घरी बोलून फराळाचं द्यायचं आहे। त्यांना तुम्हाला फराळाचं जे काही करून देणं शक्य आहे तर ते त्यांना जेवायला द्यायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे। असं देखील फराळ केलेल्या व्यक्तींना, त्या स्त्रियांना घरी बोलवलं जातं आणि फराळाचं खायला दिलं जातं। असंही हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो। तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही देखील या पद्धतीने काही स्त्रियांचा मानपान करू शकता। कारण की नवरात्रीमध्ये महिलांचा मानपान करणं हेच दुर्गा देवीच्या मानपानासारखं असतं। त्यासाठी तुम्ही जर उपवास करणार असाल तर अशा स्त्रियांना घरी बोलावून तुम्ही त्यांना फराळाचं खायला द्यायचं आहे। तर ज्यांना मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर अशाने उपवास करावा का, तर तुम्ही जर नवरात्रीचे उपवास धरले असेल आणि अचानक मध्येच जर मासिक धर्म आला असेल किंवा सुतक आले असेल तर यामध्ये तुम्ही देवपूजा करायची नाही, परंतु तुम्ही उपवास हा करू शकता। देवपूजा घटाला माळपाणी असेल तर ते मासिक धर्मामधील इतर व्यक्तींकडून करून घ्यावे। कारण की मासिक धर्म असेल तर आपण घरामध्ये प्रवेश करू नये किंवा आपण देवाला घटाला माळपाणी करू नये, कारण इतर व्यक्तींकडून करून घ्यावे। घटामध्ये आपण स्वच्छता आणि पवित्रता राखली पाहिजे। इतर वेळेस आपण मासिक धर्म पाळला नाही तरी देखील आपल्याला या 4 दिवसांमध्ये, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मासिक धर्म पाळायचा आहे। 4थ्या आणि 5व्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून नंतरच तुम्हाला देवीची जी काही उपासना करायची आहे तर ती करायची आहे। आता फक्त उपवास करावा। ज्यांना सुतक आहे त्यांनी देवाची पूजा करू नये, फक्त उपवास केला तरी सुद्धा चालेल। उपवास सोडण्यापूर्वी तुम्ही कन्यापूजन करायचं आहे। काही जण अष्टमीला करतात तर काही जण नवमीला करतात। तर तुम्ही कन्यापूजन करत असताना ज्या तुम्ही मुलींना बोलवणार आहात तर त्या मुली शक्यतो ज्यांचा मासिक धर्म आलेला नाही अशा कुमारिकांना बोलवायचं आहे। खूप मोठ्या मोठ्या मुली बोलवायच्या नाहीत। तुम्ही 7 वर्षापर्यंतच्या मुलींना बोलावू शकता। गर्भवती स्त्रिया हा उपवास करू शकतात, परंतु त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन त्यांनी उपवास करावा। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला देवीची ओटीही भरायची आहे। तुम्ही पहिल्या दिवशी भरू शकता किंवा इतर 9 दिवसांमध्ये किंवा अष्टमीच्या आणि नवमीच्या दिवशी देखील तुम्ही नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरू शकता। तुम्हाला जर देवीच्या, कुलदेवीच्या तर तुम्हाला ठिकाणी जर जाता येत असेल तर तुम्ही त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन तिथे जाऊन देवीची ओटी भरावी। मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरावी। मंदिरामध्ये भरणं शक्य नसेल तर घरातील देवापुढे, घटापुढे देखील तुम्ही देवीची ओटी भरू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।